मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. ही दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे, सुप्रिया सनी शिंदे. तर आत्ताच झालं, शूट करत होते आणि छान असा एक शॉर्ट व्हिडिओ साठी तयार होत होते, त्याच्यामुळे असा अवतार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती मेहनत लागते व्हिडिओज बनवायला. आणि हे बघा, एवढे कपडे घातले, चेंज केले, परत व्हिडिओ बनवले आणि परत आता हे कपडे चेंज करून अजून दुसऱ्या व्हिडिओसाठी तयारी करायची आहे. तर मी म्हटलं चला हा छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूया की खाऊ नाही आहे व्लॉगिंग करणं. तर सगळेजण सगळ्यांच्या परीनं प्रयत्न करतात. आधी आता हा जो केलेला मेकअप आहे, चेहरा बघा असला काळा झाला आहे, तो रिमूव्ह करूया. तर इकडे कॉटन घेतलेला आहे मी आणि हा जो ड्रेस आहे माझा, तर हा ड्रेस आमच्या आहूनने घेतला होता मला दिवाळीच्या वेळेस का माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस घेतलेल्या. तर चला आता मेकअप रिमूव्ह करून घेते, कारण जास्त वेळ ठेवलं तर चेहरा डॅमेज होतो. गुलाब पाणी घेतले मी मारून तोंडात गेलं. गुलाब पाणी मारून घेतलेलं आहे. डायरेक्ट फेस वॉशनं जाऊन धुवायचा नाही कधीच मेकअप रिमूव्हर असेल तर त्याचा वापर करा, नाहीतर तुम्ही गुलाबजलनं सुद्धा चेहरा तुमचा स्वच्छ करू शकता. तर बघू शकता तुम्ही आता बघा मज्जा. तर बघा लगेच गुलाबजलनं मेकअप रिमूव्ह होतो. गुलाबजल हे काही चेहऱ्यासाठी कधीच हानिकारक नसतं. तर बघू शकता तर लय मेहनत करावी लागते मेकअप, आणि कधी कधी प्रोडक्ट्स चेहऱ्यावर सहन होत नाहीत, त्याच्यामुळे चेहरा खूप प्रमाणामध्ये खराब पण होतो. लिपस्टिक पण हे बघा, म्हणून माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे गुलाबजल. मी गुलाबजलचा वापर करते. तर अशा प्रकारे व्यवस्थित मेकअप धुवून घेतलेला आहे मी. क्लीन करते आता अजून थोडंसं. तर बघू शकता तुम्ही किती मेकअपचा यूज करावा लागला आहे मला आजच्या व्हिडिओसाठी. आता हा व्हिडिओ हॉरर व्हिडिओ होता, त्याच्यामुळे एवढा डार्क मेकअप होता. असे साधे व्हिडिओ असेल तर आपला मेकअप पण त्याच्यानुसार आपण करू शकतो. तर लायनर सगळं पसरलेलं आहे माझं, बघू शकता तुम्ही. तर पटकून रिमूव्ह होतं बरं का गुलाबजलनं तर मेकअप. आणि आता ह्याच्यानंतर अजून एकदा मी गुलाबजल अप्लाय करते. आणि परत किती भरलं आहे बघा हे, म्हणजे किती प्रोडक्ट मी वेस्ट केलेले आहेत ह्याच्यावरनं अंदाज लावा. ते मोठे मोठे फिल्म स्टार कसे करत असतील बाबा, त्यांना तर किती मेकअप करावा लागतो ना. मी एवढ्याशाच मेकअपनं कंटाळून जाते. करायचा मेकअप, परत क्लीन करायचं, शूट करायचा, परत दुसऱ्या ह्याच्यासाठी रेडी व्हायचं. बापरे, कंटाळते मी एवढ्यामध्येच. तर आता मी जाते, चेंज करते आणि पहिला चेहरा वॉश करते, कारण मेकअप आपला सगळं रिमूव्ह केलेला आहे आपण. आता जरी फेस वॉशनं जरी क्लीन केलं तरी चालेल. तर एवढा कापसाचा गोळा खराब झालेला आहे माझ्या मेकअपमुळे. तर स्किन केअरचा व्हिडिओ काल मी तुमच्यावर शेअर केला आहे, नक्की पहा तो पण व्हिडिओ. तर मी चेंज करून घेते आधी आणि चेहरा वॉश करून येते आणि परत तुम्हाला भेटते येऊन. तर आपण स्वच्छपैकी मी तोंड धुवून आलेली आहे, फेस वॉश करून आलेली आहे. तर जवळपास सगळा मेकअप गेलेला आहे निघून आणि मला खूप फ्रेश वाटते. असे ढिल्ले ढाले कपडे किती ओझं होतं माहिती का त्या लेहंग्याचं तर कधी एकदा काढू असं झालं. तर व्यवस्थित पुसून घेते. हा, तर एकदम मस्त वाटतंय, फ्रेश. आणि आता फक्त मॉइश्चरायझर लावून घेते जरासं, कारण मला थोड्या वेळानं सोहमला आणायला पण जायचं आहे आणि जो दबाळ केलेला आहे घरामध्ये ते आवरायचं देखील आहे. तर पहिला मॉइश्चरायझर अप्लाय करूया. ऋतू कुठलाही असू, मॉइश्चरायझर लावायला कधीही विसरायचं नाही. आणि आता आवरून घेते. पाऊस यायला ह्याचीच बाकी होती. आता कपडे वाळत घातलेले बाहेर गेला तर सगळे ज्वेलरी वगैरे काढलेल्या मी व्हिडिओसाठी. बाय द हे माझं आवडतं नेकलेस आहे, कारण आमच्या आहून आणलं होतं हे. तर मला खूप आवडतं बरं का हे नेकलेस.
तर मी असं ज्वेलरीसाठी डब्बाच केलेला आहे. ज्वेलरी आणि हे जे इयरिंगचे डबे येतात ना कानातल्यांचे, त्याचा डब्बाच केलेला आहे मी. मला सारखं ज्वेलरी आता व्हिडिओजमुळे लागते, तर मी ह्याच्यातच ठेवते. झटाझट आणि पटापट सापडते. तर पटकून मी एवढं आवरून घेते. एवढं आवरायचं बाकी आहे. आणि पाऊस येतोय, पाऊस 100% येतोय. कपडे सुकत घातलेले आहेत बाहेर, कपडे आणायचे आहेत काढून. देवा किती रे काम मला. चला आधी कपडेच आणूया जाऊन, कारण पाऊस येतोय. पाऊस तर येतोय का. बारीक येतोय. काय करू, कपडे काढू का नको, काढू का नको, काढू का नको असं होतंय. चल जोरात आला तर काढूया. कळत नाही मला आता काय करावं, कारण बाहेर आले की गेला पाऊस. जाऊ दे, आपण आपलं आवरून घ्यावं फटाफटा आपली कामं करून घ्यावी. आरशामध्ये माझं प्रतिबिंब दिसलं मला आणि मी म्हणलं बाई कोण थांबलंय मागं. कोणाकोणाला असं होतं घरी एकटी असल्यावर. फायदा मी एकटी नाही आहे, सोमचे पप्पा बाहेर बसलेले आहेत, तरी पण मी घाबरले. तर मी ठेवून घेते सगळं. लई सामान साठी लागतं. आणि इथं पण सगळं लिपस्टिक वगैरे सगळ्या घाई गडबडीमध्ये जे वापरायचे होते ते आताच राहिलेले. तर आवराव तर लागणार नाही, तर मला नंतर ना कोणत्या वस्तू सापडत नाही. फटाफटा हात चालते, कारण परत सोहमला आणायला घ्यायचंय. आणि पाऊस थांबला बरं का, पाऊस थांबलेला आहे. तर हे तर आवरून झालेलं आहे. चला तुम्हाला झालं आहे, व्यवस्थित ठेवलंय जिथल्या तिथं वस्तू. पण आता हे पण आवरायचं आहे मला, हे पण आवरायचं आहे बरं का. चला तर मग आवरायला लागूया. तर हे आवरते आधी, हे आवरण्याला महत्त्वाचं आहे, कारण कपडे जर व्यवस्थित नाही ठेवला तर ते लवकर खराब होतात माहिती का. आणि हा ड्रेस माझा जीव की प्राण आहे, माझा जीव आहे लेहंग्यामध्ये, कारण आमच्या आहोने घेतलेला. पण मला खूप आवडतो, खूप छान दिसतो माझ्यावरती असं ती म्हणतात बरं का. तर चला फटाफट आवरूया. बघा केवढा जड आहे, खूप जड आहे. तर असो, घालायचं म्हणल्यावर काय जड आणि काय. घडी घातली याला पण, आणि हा त्याच्यावरचा टॉप आहे. हा पण अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे. हे पण मला खूप आवडतं, खूप 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 आवडतं. तर लेहंगा तर झालाय घडी घालून. आणि आता ही साडी पण मी मगाशीच घडी घातली होती. साडीवर पण काल व्हिडिओज बनवले होते. तर साडी पण मला ड्रायक्लीनला द्यायची आहे. पण कशी वाटते साडी नक्कीच सांगा. कशी वाटते, मला तर खूप आवडते ही साडी. हा ड्रेस माझ्या बेस्टीने, म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडनं, मयुरीनं गिफ्ट दिलता बड्डेच्या वेळेस. तर ह्याच्यावर पण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आता ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे. आता हे कपाटात ठेवावं लागणार आहे. चला लागलीच कपाटात ठेवून घेत. तर कपाटात ठेवूनच घे कारण नंतर ना असंच वरती पडतं ते सगळं. तर कपाट मस्तपैकी माझं आवरलेलं आहे. कधीच गिचमळा ठेवत नाही कपाटाचं, कारण वरती पडले की मग ते वरतीच पडून राहतात. कपाट कमी जागेमध्ये कसं आवरायचं याचा व्हिडिओ मी शेअर केला होता. तर नक्कीच पहा, तुम्ही छान अशा कमेंट करा. आणि हे सोहमचं परत तो शोधतो आणि थोडंसं झाडू मारते इथलं इथं, कारण शूट करताना काहीतरी खाल्लं होतं, त्याचं काहीतरी मुंग्या होत्या परत म्हणून. थोडंसं
तर आवरून झालेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, धुणं भांडी सगळं झालेली आहे, शूट पण झालेलं आहे, व्हिडिओ एडिट करायचा आहे मोठा आणि हे कचरा टाकायचा आहे जाऊन आणि हे करायचं आहे मला, वरण करायचं आहे फोडणीचं, तर ते वरण करून घेते आणि मग तुम्हाला परत सगळं काम झालेलं आहे. आणि आता लिटरली मी खूप थकलेली आहे आज. तर आजचा व्हिडिओ मग इथं संपवते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.